तुम्ही इंदिराजींबद्दल खूप अश्लील गोष्टी बोललात. तुम्ही एमू मथाईचा एक चॅप्टर कोट केलाय. एमू मथाई ना जेव्हा जनतेच्या माहितीसाठी 1959 मध्ये त्यांना जेव्हा काढून टाकलं, त्यांचे पी असायचे, ते नेहरूजींचे पी असायचे. आणि तुम्हाला माहिती आहे की हे ट्रस्ट बनवलं होतं. जे ट्रस्ट त्यांनी बिर्लाजींकडून घेऊन दिलं होतं, तो 30 जानेवारी जो मार्ग आहे आता, ते मथाईचं ऑफिस असायचं. ते त्याची ट्रस्टी राजकुमारी अमृत कौर होती आणि आता पद्मजा नायडू होते. काही पुस्तकं लिहिणाऱ्यांनी काही त्यांच्याबद्दलही सुद्धा बोलले आहेत. आणि त्याच्यावर जेव्हा करप्शनच्या चार्जेसवर जेव्हा चर्चा झाली पार्लमेंटमध्ये, तेव्हा 1960-1961 मध्ये नेहरूजींनी एक कमिटी बनवली. विष्णुप्रकाशजी जे आहेत कॅबिनेट सेक्रेटरी होते. आणि त्या कमिटीचा रिपोर्ट जो आहे की मथाईने जितके पैसे घेतले बिर्लाकडून, किंवा मथाईला जो 30 जानेवारी मार्ग दिला, किंवा मथाईने जे आपलं घर बनवलं, एकदम इमानदारीने घेतलं. सगळं काही एकदम पूर्ण ट्रान्सपरंट आहे. मथाईपेक्षा चांगलं काहीच नाही. तर जेव्हा मथाई हे लिहित आहे की मी 12 वर्षांपर्यंत इंदिराजींबरोबर वाईफ आणि हस्बंड प्रमाणे ठेवलं, तर माझा काय दोष आहे यामध्ये? मी तर मथाईला कोट केलं, वाचलं, जनतेला सांगितलं, जनता वाचेल. तो चॅप्टर मी वाचलाय. पण जेव्हा मोरारजी पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी ते पब्लिश करण्याची परवानगी दिली नव्हती. इंदिराजींचं या देशाच्या प्रती एक कॉन्ट्रिब्युशन आहे. त्या शहीद झाल्या होत्या. कुठल्यातरी एका माणसाने त्यांच्याबद्दल काहीतरी लिहिलं. मी हे म्हणत आहे, जेव्हा मथाईला तुम्ही इमानदारीचं सर्टिफिकेट देता, मथाई म्हणतात की तुमचा पाठ जो काही ते त्यांनी केलं, 12 वर्षांपर्यंत तो नेहरूजींचा पीएस होता, 1947 पासून 1959 पर्यंत. आणि जेव्हा मथाई काहीतरी लिहित आहे, त्याला तुम्ही डिफेंड करत आहात. मथाईचीच नाही, धीरेंद्र ब्रह्मचारीची गोष्ट आहे, दिनेश सिंगची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी खोट्या असू शकत नाहीत. ललित नारायण मिश्राच्या हत्येची गोष्ट आहे. आज सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे. या सगळ्या पुस्तकं लिहिणाऱ्यांनी मी जे आता लायब्ररी बनवत आहे, त्यामध्ये केवळ मथाईचेच पुस्तक नसतील, दिनेश सिंग यांचे पुस्तक असतील, धीरेंद्र ब्रह्मचारीचे सुद्धा पुस्तक असतील, यामध्ये ललित नारायण मिश्रांची असतील. तर सगळी पुस्तकं जर एकत्र लिहित आहेत, तर तुम्ही पुस्तकवाल्यांना पकडा ना, पुस्तकवाल्यांवरती FIR करा. मी तर पुस्तकातील गोष्टी जनतेला सांगत आहे.